नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला घरी परडी कशी मागायची तर ह्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता माझ्याकडे परडी आहे. परडी म्हणजे काय तर हे असं देवीचं ताट असतं, ही परडी असते आणि ह्याला परशुराम असं म्हणतात. तर ही आमच्याकडे जी परडी आहे ती तुळजापूरच्या देवीची आहे, भवानी मातेची ही परडी आहे. आणि ही परडी आमची वडिलोपार्जित आहे, म्हणजे माझ्या पूर्वजांकडनं ती चालत आलेली आहे आणि आम्ही घरात मोठे असल्यामुळे आता ही परडी आमच्याकडे आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, परडी आपल्याकडे असणं म्हणजे खूप खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ही अशी कोणालाही नाही मिळत आणि ती माझ्याकडे आहे. तर खरंच मला खूप म्हणजे असा अभिमान आणि खूप मनातून खूप छान वाटतंय की हे सगळं हिची सेवा करण्याची आणि परडी हातावर घेण्याचा मान मला मिळाला आहे आणि आईने त्यासाठी माझी निवड केली आहे. ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. तर आता मी कशी सेवा करते तर मी देवीची सेवा करताना काय करते की जेव्हा पण मला रविवारी सुट्टी असते त्या दिवशी मी हे पूर्ण ताट स्वच्छ करून घेते. त्याच्यानंतर इकडे सगळीकडे हळदी कुंकू लावते आणि हळदी कुंकू लावल्याच्या नंतर ह्याच्यात पहिल्यांदा गहू भरायचे आणि हा जो परशुराम आहे ह्याच्यामध्ये मीठ आणि पीठ एकत्र करून ते भरायचं आहे. तुमच्याकडे खडे मीठ असेल तर उत्तम, नसेल तर तुम्ही बारीक मीठ पिठात मिक्स करून ते भरलं तरी चालेल. इथं तुळजापूरवरून आणलेल्या बांगड्या ह्याच्या परडी भरताना भरायच्या असतात त्या. एक लिंबू ठेवायचा आहे. तुमच्याकडे पानं असतील पानाचा विडा ठेवा. 1-2 रुपये सुट्टे असतील ते ठेवा आणि गव्हाचा जोगवा तुम्ही याच्यात सोडायचा आहे. अशी खूप साधी सोपी पूजा असते आणि रोज तुम्ही तिला नमस्कार केला तरी चालतं. वेळेअभावी आपल्याला कधी जमत नाही तर नमस्कार करून गेलं तरी चालतं. आणि आज आता मंगळवार आहे तर मी आज घरच्या घरी तिची पूजा केलेली आहे, परडी भरलेली आहे. कशी परडी भरली ते तर मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणारच आहे. पुढचा तो आपण व्हिडिओ मी शूट केलेला आहे त्याच्यामध्ये ते दाखवणारच आहे की घरच्या घरी परडी कशी भरायची आहे ती. आता आणखी एक प्रश्न लोकांचा खूप असतो की ताई मागायला जावं लागतं का, परडी मागायला जायचं का किंवा काय. तर तुम्हाला शक्य असेल तर जरूर मागायला जा. पण आता काय होतं की आता शहराच्या ठिकाणी आता जसं मी इथे राहते तर फ्लॅट सिस्टीम आहे आणि ह्याच्यामध्ये असं पिरियड्स वगैरे भरपूर पाळायचं असतं तर प्रत्येक घरात ते पाळलं जात नाही शहराच्या ठिकाणी. त्यामुळे जरी आपण तिथे परडी मागायला गेलो तर ते पीठ वगैरे जे काही ते जोगवा घालणार आहेत तर तो शिवताशिवच केलेला असू शकतो. त्यामुळे शक्यतो मी घरी मंगळवारी आणि शुक्रवारी 5 वेळा मी माझी परडी घरातच भरते. आणि जेव्हा तुळजापूरला जातो म्हणजे आता ह्याच वर्षी माझ्याकडे परडी आलेली आहे तर ज्यावेळी माझ्या हातावरती परडी दिली होती त्यावेळी मी तिथे जोगवा मागितला होता. तर मग मी असंच आईला प्रार्थना केली की तिथे आल्यानंतर जेव्हा मी परडी घेऊन येईल तर तिथे जोगवा मागेल. कारण फ्लॅट सिस्टीममुळे इथं आणि एकतर लोकांना जास्ती माहीत पण नाही आहे आणि पिरियड्स असतील नसतील कोणाला काही आपण काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे मग ते नकोच, त्यापेक्षा आपण ती घरच्या घरीच भरायची. आणि हे सगळं चालतं देवीला की तुम्ही घरी बसून जरी सेवा केली, जी काही आहे तुम्ही सेवा किती मनोभावे करताय, किती मनापासून करताय हे जास्ती महत्वाचं असतं. कोणत्याही सेवेमध्ये भाव महत्वाचा असतो. त्यामुळे आईला तुम्ही जेवढी साधीसुधी पूजा कराल ती मानून घेते. तिला भाजी भाकरीचा नैवेद्य सुद्धा चालतो. आणि माझा एक मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावरती की परड्या कशा भरायच्या, म्हणजे जेव्हा आपण तुळजापूरवरनं येतो तेव्हा आपल्याला 5-7 परड्या भराव्या लागतात तर त्या कशा भरायच्या त्याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे. परंतु तुर्तास आज मंगळवार आहे आणि मी घरच्या घरी माझी परडी भरलेली आहे तर ती कशी भरली हे तुम्हाला सांगायचं होतं आणि म्हणूनच मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.